सांगलीत 2019ला वंचितच्या पडळकरांनी खेळ केला, आता ईर्षा अन कुरघोडीत कोण कोणाचा खेळ करणार? कधीकाळीच्या सांगलीत काँग्रेस राजकारणाने सध्याच्या राजकारणावर ठसा उमटवला. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी राजकारणात सर्वदूर आपल्या नेतृत्वाची आणि प्रतिभेची छाप सोडली. त्याच वसंतदादा पाटील घराण्याच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न सांगलीमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे एकमेकांचा करेक्ट कार्यक्रम करण्याच्या नादात महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये ठाकरे गटाकडून सांगलीच्या जागेचा अत्यंत प्रतिष्ठेचा मुद्दा करण्यात आला आणि चंद्रहार पाटील यांच्याच उमेदवारीवर अंतिम जागावाटपात शिक्कामोर्तब करण्यात आलं. गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या माध्यमातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने तगडा झटका बसला आहे. हा फक्त व्यक्तिगत विशाल पाटील यांना झटका बसलेला नसून दादा घराण्याच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे 2019मध्ये ज्या वंचित बहुजन आघाडीमुळे त्यांना पराभव स्वीकारावा लागला, त्याच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीसाठी अकोल्याला जाण्याची वेळ त्यांचे बंधू आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांच्यावर आली आहे. त्यामुळे सांगलीच्या राजकारणात जो ईर्षेचा आणि कुरघोड्यांचा खेळ सुरू आहे, त्यामध्ये कोण कोणाचा बळी देणार याचं उत्तर 4 जून रोजी मिळणार आहे. सांगलीच्या रिंगणात नव्यानं स्थापन झालेली ओबीसी बहुजन पार्टीसुद्धा रिंगणात असून प्रकाश शेंडगे स्वतः रिंगणात आहेत. त्यामुळे कोणकोणाच्या किती मतांवर डल्ला मारणार यामध्ये खेळ रंगणार आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.